एक रावण शक्तिमान असूनही वाया गेला का तर त्यांनी गुरु नाही केला, असेही मन आहे. जिथे असाल तिथे स्थिर व्हा. ज्यांना तुम्ही इष्ट मानत असाल तेच तुमचे राम आहेत. सतनमोजा आदेश गुरुजी को आदेश, बड़े बाबा दादा गुरु, चैतन्य सिद्ध सद्गुरु मत्स्येंद्रनाथ बाबा को आदेश, गोरक्षनाथ बाबा को आदेश, अलख निरंजन आदेश. आजच्या विशेष भागामध्ये आपण गुरुतत्व म्हणजे काय, गुरु कसा असावा, गुरु धारण करावा का, किंवा नाथ परंपरेमध्ये गुरु शिष्य हे का महत्त्वाचं आहे, या गोष्टींवरती आज थोडक्या शब्दामध्ये उत्तर देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पहा, जेणेकरून तुमच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला याच प्रश्नांच्या मार्फत मिळणारी आहेत. पहा, गुरु कसा असावा या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी गुरु धारण करावा का या प्रश्नाचं उत्तर देणे हे महत्त्वाचं आहे. आपण लहानपणापासूनच आत्तापर्यंत गुरु या तत्वाच्या किंवा या शब्दाच्या वलयाभोवतीच जीवन जगत आलेलो आहोत. फरक एवढाच आहे की ते आत्तापर्यंत आपल्याला व्यवस्थित कळालेलं नाही. म्हणजे कसे तर लहानपणी आपल्याला बोटल धरून चालायला शिकवणारे आपले आईवडील हे आपले गुरुच. पाटी पेन्सिल घेऊन शाळेमध्ये अबकडे शिकवणारे मास्तर हे सुद्धा आपले गुरुच. किंवा काय चांगलं आहे काय वाईट आहे हे शिकवणारी आजूबाजूची परिस्थिती हे सुद्धा आपला गुरुच. याच्याही पलीकडे जाऊन मित्र म्हणेल की आपण जे अन्न जेवण करतो मग ते अन्न शेतीमध्ये कसे उगवते, तो पिकवणारा शेतकरी सुद्धा आपला गुरु, पोहायला शिकवणारा सुद्धा आपला गुरु, तर वाहन कसे चालवावे हे शिकवणारा सुद्धा आपला गुरु. थोडक्यात काय, आपल्या आयुष्यामध्ये अशा सर्व घटना ज्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये ज्ञानाची भर पडली किंवा अशा गोष्टी आपण स्वतः शिकलो की आपलं आयुष्य कसं जगावं, ते शिकवणाऱ्या एका अदृश्य शक्तीला गुरु हे नाव आपण दिले होईल. म्हणजेच जन्मल्यापासून आत्तापर्यंत नवे तर वयाची 100 जरी गाठली तरीसुद्धा व्यक्ती हा काही ना काही शिकतच असतो. मग ही शिकवणारी जी शक्ती आहे त्यालाच गुरु असे म्हणतात. एक खूप मोठी गोष्ट आहे, ती समजून घेण्याचा प्रयत्न करा. दैनंदिन जीवन जगत असताना एक मनुष्य म्हणून मी असेल तुम्ही असाल, आपण जे काही वागतो जे काही कृती करतो त्या सर्वच्या सर्व आपण कुठेतरी ऐकलेले तरी असतात किंवा कुठेतरी पाहिलेले असतात किंवा कोणीतरी ते बोललेले असते किंवा आपल्या आयुष्यामध्ये त्याचे अनुभव आपल्याला आलेले असतात. ह्या सर्व कृती आपण दैनंदिन जीवन जगत असताना आपल्या हातून घडत असतात. मग आपल्यामध्ये ओरिजिनॅलिटी आहे का? थोडक्यात काय तर आपलं आयुष्य आपली लाईफ हे सगळ्यात मोठा गुरु आपला आहे. मग आपलं आयुष्य जो आपला मनुष्यदेह आपला मिळालेला आहे जो की 84 लक्ष योनी पार केल्याच्या नंतर आपल्याला भेटला, तर मग हा मनुष्यदेह किंवा हे लाईफ जगत असताना परमार्थ कसा साध्य करावा किंवा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये प्रगती कशी करावी हे शिकण्यासाठी जोड लागते त्या अध्यात्माची. मग स्वतःची प्रगती करून घेण्यासाठी किंवा अध्यात्माच्या वाटेवरती चालताना परमार्थ साध्य करून घेताना आपल्याला गुरुची गरज नाही आहे का? निश्चितपणे आहे. थोडक्यात काय, जन्मल्यापासून आत्तापर्यंत आपण प्रत्येक गोष्टीमध्ये सूक्ष्म रूपाने का होईना कोणत्या ना कोणत्या एखाद्या व्यक्तिरेखेकडनं आपण त्या गोष्टी शिकत आलो, ज्या आपल्या फायद्याच्या होत्या, ज्या चांगल्यासाठी होत्या आणि ज्या गोष्टीमार्फत आपल्या आयुष्यामध्ये भर पडलेली आहे. मग या आयुष्याचं सार्थक बनवण्यासाठी जो परमार्थाचा मार्ग आहे त्या परमार्थाचा मार्ग हा अधिक सुकर करण्यासाठी, सोयीस्कर करण्यासाठी किंवा सोपा करण्यासाठी आपल्याला निश्चितपणे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये गुरुची गरज असते. त्यामुळे गुरु हा अवश्य धारण करावा. आणि याचा दुसरा अर्थ असा पण आहे की कोणीतरी आपल्यावरती पण वॉच ठेवणार असायला हवे ना, की आपण काय करत आहोत, अध्यात्माच्या वाटेवरती व्यवस्थित चालत आहोत का, आपली प्रगती व्यवस्थितरित्या साध्य होत आहे का, अडथळे तर येत नाहीत ना, हे पाहणार कोणीतरी आपल्यावरती शिरोधारी हवा. त्यासाठी सुद्धा गुरु असायलाच हवा. तेव्हाच आपली पावले हे सरळ पडतात. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, गुरु तत्वाशिवाय किंवा गुरुमुखातून घेतलेल्या आशीर्वादाशिवाय, त्यांचा वरदहस्त डोक्यावरती ठेवल्याशिवाय कोणतंही तंत्रमंत्राचं सोडा पण आध्यात्मिक प्रगतीसुद्धा साध्य होणं कठीण आहे. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रामध्ये असेल, कोणत्याही पंथातील असेल, मात्र ज्या इष्टदेवतेची, ज्या आराध्याची तुम्ही साधना करत आहात तर तुमच्यावरती गुरु असणं हे अनिवार्य आहे. आता दुसरा प्रश्न आहे की गुरु कसा असावा. पहा, गुरु कसा असावा याचं उत्तर देताना मित्र म्हणेल की गुरु हा आपल्या अंतर्मनातून असावा. म्हणजे काय तर ज्याला पाहून आपल्या अंतर्मनामध्ये चेतना निर्माण होतील. आपलं मन आपल्याला सांगेल हाच माझ्यासाठी योग्य गुरु आहे, ज्याला मी गुरुपदी प्रतिष्ठित करू शकतो. उगाचच लोक एखाद्याच्या मागे जात आहेत म्हणून त्याला गुरु धारण करणे किंवा त्याच्याकडे पैसा जास्त आहे, गाड्या आहे, सोनं आहे म्हणून त्याला गुरु धारण करायचं किंवा चला गुरु धारण करून बघूया होईल ते होईल असं विचारसरणी घेऊन गुरु धारण करणं हे चुकीचं आहे. गुरु त्यांना धारण करा ज्यांच्याकडे पाहून किंवा ज्यांच्या सानिध्यात गेल्यावरती तुम्हाला शांतता मिळेल, तुम्हाला आध्यात्मिक जीवनामध्ये तुमची प्रगती होईल.
वैराग्याची भावना उत्पन्न होईल, त्यागाची भावना तुमच्यामध्ये उत्पन्न होईल. हे जीवन काय आहे, हे जीवनाची रूपरेखा काय आहे हे खरं तुम्हाला समजेल. परमार्थ साध्य करण्यासाठी किती कठीण परीक्षा द्याव्या लागतात, परंतु माझ्या मागे एक गुरुबळ आहे, पाठबळ आहे, शक्ती आहे याची जाणीव तुमच्या अंतर्मनामध्ये होईल. अशा व्यक्तीला तुम्ही गुरु करा. चांगला गुरु भेटण्यासाठी सुद्धा आपलं प्रारब्ध स्ट्रॉंग असावं लागते, पूर्वसंचित कर्म चांगले असावे लागतात. मग यासाठी मी तो तुम्हाला सर्वांना विनंती करेल की तुमच्या गुरुतत्वाशी भेट होण्यासाठी तुम्ही माय माऊली मत्स्येंद्रनाथ महाराजांना किंवा शंभूजेटी गुरु गोरक्षनाथ महाराजांना, कानिफनाथ महाराजांना, नवे तर नवनाथ महाराजांना तुम्ही प्रार्थना करा. तुम्ही नाथ साहेबांना सांगा की तुमचे जे गुरु जे तुम्हाला हवे आहेत असे तुमच्या अध्यात्माला, तुमच्या जीवनाला कलाटणी देणारे ते गुरुतत्व, ते गुरुपद तुम्हाला लवकरात लवकर मिळू अशी प्रार्थना तुम्ही नाथांना करा. निश्चितपणे योग्य वेळ आल्याच्या नंतर जीवनाच्या योग्य वळणावरती तुमचे गुरु हे तुम्हाला भेटतील. कारण आपला नाथ संप्रदाय हा सकल गुरु शिष्य परंपरा चालवणारा, त्या प्रणालीला पुढे नेणारा संप्रदाय आपला नाथ संप्रदाय आहे. त्यामुळे भक्तिमार्ग असेल, योग मार्ग असेल, तंत्र मंत्र मार्ग असेल, शाबरी विद्येचा मार्ग असेल, कोणताही मार्ग आपल्या नाथ संप्रदायामध्ये हे आपल्या परमपावित्र गुरूंच्या सानिध्यामध्ये, गुरुमुखाच्या तोंडून आलेल्या मंत्रांच्या माध्यमातून, गुरूंचा वरदहस्त डोक्यावरती ठेवूनच हा साध्य होतो. काही जणांचे असेही प्रश्न असतात की आम्ही मंत्र सिद्ध करण्यासाठी तो मंत्र घोकत आहोत किंवा त्याचं पठण करत आहोत किंवा शाबरी मंत्राचं आम्ही एखादं अनुष्ठान केलेलं आहे, परंतु तो मंत्र सिद्ध अजून का झालेला नाही आहे किंवा तो मंत्र कार्य का करत नाही. याच्या मागे सुद्धा हेच रिझन आहे की शाबरी मंत्र असेल किंवा कोणताही मंत्र असेल जो तुम्हाला सिद्ध करायचा असेल तो गुरूंच्या मार्गदर्शनामध्ये किंवा गुरूंच्या मार्गदर्शनाखाली किंवा गुरूंच्या श्री मुखातून तो घेणं महत्त्वाचं असते. कारण शाबरी विद्या असेल किंवा कोणतीही विद्या असेल ही गुरुकडनं शिष्याला दिली जाणारीच प्रथा परंपरा आहे. ही कुठेही लिखित स्वरूपामध्ये किंवा असं सार्वजनिक झालेली अशी ती विद्या नाही आहे, ना की असे कोणतेही मंत्र आहेत. त्यामुळे गुरूंच्या सानिध्यामध्ये राहून केली जाणारी हर एक पद्धतीची उत्तमोत्तम साधना ही लवकर फलित होते. अहो, साक्षात प्रभू श्रीकृष्ण, प्रभू श्री रामचंद्र हे स्वयंभू, हे देवता अवतारासून सुद्धा यांनी गुरु धारण केले. साक्षात श्री शंभूजेटी गुरु गोरक्षनाथ महाराजांनी गुरु धारण केले, नवनाथ महाराजांनी गुरु धारण केले. मग आपण कोण? त्यामुळे कोणत्याही पद्धतीचा इगो किंवा मनामध्ये दुर्भावना ठेवून मी माझ्या मनानेच कोणतेही काही करेल आणि माझा देव मिळवून घेईल अशी भावना न ठेवता तुम्ही योग्य गुरुच्या मार्गदर्शनाखाली किंवा योग्य गुरुच्या सानिध्यामध्ये राहून जर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये प्रगतीमध्ये जर प्रगती केली, निश्चितपणे परमार्थ साध्य करणं हे कठीण नाही आहे. कारण भक्ती नव्हे ती साधी गोळी, तिथं सुळावरची पोळी अशी जरी म्हण असेल, परंतु योग्य मार्गदर्शन योग्य वळणावरती जर मिळालं तर आपल्या आयुष्याचा हा परमार्थ साध्य होणारच आहे. कारण एक रावण शक्तिमान असूनही वाया गेला का तर त्यांनी गुरु नाही केला असेही म्हण आहे. त्यामुळे अवश्यपणे जिथे असाल तिथे स्थिर व्हा. ज्यांना तुम्ही इष्ट मानत असाल तेच तुमचे राम आहेत. ज्या पंथामध्ये तुम्ही असाल त्या पंथातील गुरु करा, परंतु जे गुरुतत्व आहे, जो भेद आहे तो जाणून घेण्याचा प्रयत्न करा. आपल्या गुरुप्रती सच्चे इमानदार राहा. अशाच काही गोष्टी आणखीन आहेत आणि गुरु शिष्य किंवा ही परंपरा किंवा प्रणाली यावरती सांगण्यासाठी हा व्हिडिओ खूप मोठा होईल, परंतु जे खऱ्या अर्थी खरंच महत्त्वाचं होते किंवा काही गोष्टी गुरु शिष्य प्रणालीमध्ये काय आहेत किंवा नाथपंथामध्ये काय आहेत ह्या समुद्रातील अगदी एका ठेंबा एवढं सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. येत्या भागामध्ये मी आपले सबस्क्रायबर लोकांनी काही प्रश्न केलेले आहेत त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि तुम्हाला विनंती करतो की चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून बेल आयकॉन तर ऑन करा. शिवाय अध्यात्माच्या रिगार्डिंग कोणतेही प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल किंवा नाथ संप्रदायाविषयी काही प्रश्न असेल तरीसुद्धा तुम्ही मला कमेंट करू शकता. नेक्स्ट एपिसोड फक्त प्रश्न उत्तरांचा मी करणार आहे. तर भेटूया लवकरच. तोपर्यंत सर्वांची रजा घेतो. सत नमो आदेश, गुरुजी को आदेश, अलख निरंजन आदेश.